होम टूरच्या व्हिडिओमध्ये एंट्रन्सचं काय काय आहे ते दाखवते. सो एंट्रन्समध्ये आम्ही इथे वेलकम असं छोटंसं हे लावलेलं आहे, वेलकम टू अवर होम. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी हनुमानाची भक्ती करते, त्यामुळे हनुमान चालीसाचे जे लाईन्स आहे, सब सुख लहरी तुम्हारी रना तुम रक्षक काहू डरना, ते आम्ही हनुमान प्रोटेक्शन म्हणून इथे एंट्रन्सला लावले. या सगळ्या माळा दिवाळी आणि तुळशी विवाह आहे म्हणून आम्ही ठेवलेल्या आहेत. इथे आहे आमचं चप्पल स्टँड. तुम्ही पाहिलंच आहे की हे चप्पल स्टँड आम्ही आत्ताच नवीन विकत घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे आर्टिफिशियल प्लांट ठेवलेलं आहे. आणि तुम्ही सगळेजण विचारतात की घराबाहेर लोट्यामध्ये पाणी का ठेवलं जातं, तसंच हे गंगाळ्यामध्ये पाणी मी ठेवलेलं आहे. पाणी का ठेवलं जातं एंट्रन्सला याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे. त्याच्यामध्ये छान ही आर्टिफिशियल फुलं आहेत, त्याच्यामुळे ती कधी सुकत पण नाही आणि म्हणजे ऑल टाईम छान राहतात. तर ही अशी फुलं आम्ही त्याच्यामध्ये टाकलेली आहेत. तर हे आहे आमचं सेफ्टी डोअर. तर इथे खूप लोक विचारतात ही पट्टी कसली आहे, तर हे शुभ आणि लाभची आम्ही ही पट्टी लावली. हे हाताने बनवलेलं मोती वर्क असलेलं आहे, जे मी तुळशीबागेतून घेतलेलं. ॲक्च्युली हे आमच्या दरवाजामध्ये अडकतं, त्यामुळे थोडंसं तुटलेलं आहे, पण हे खूप सुंदर वर्क केलेलं आहे. आणि वरती आम्ही कवड्यांचं तोरण लावलेलं आहे. आता कवड्यांचं तोरण का, तर आपल्या तुळजाभवानी आईला कवड्या खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मीला सुद्धा, त्यामुळे लक्ष्मी घरामध्ये सदैव राहावी, त्यामुळे तोरण हे कवड्यांचं लावलेलं आहे. खूप सुंदर तोरण आहे. हे सुद्धा मी तुळशीबागेतूनच विकत घेतलेलं आहे. त्याचा व्हिडिओ पण आहे आणि खूप छान आहे. त्याच्यानंतर हे जे लॅम्प्स आम्ही लावलेले आहेत, हे पण आम्ही तुळशीबागेतूनच घेतलेले आहेत. खूप सुंदर आहे. लाईट्स त्यांची चेंज होते. लॅम्पची येल्लो, व्हाईट, ऑफ व्हाईट अशी चेंज होते. आणि याची सुद्धा लाईट आहे. ही जी लाईट आहे ही स्ट्रीपमधून आम्ही टाकलेली आहे. इथे मी त्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवलं, आम्ही जय हनुमानचं जय श्रीराम लिहिलेला झेंडा लावलेला आहे. आहे आम्ही साऊथला लावलेला आहे, कारण साऊथला जर आपण जय हनुमानचा श्री राम लिहिलेला झेंडा लावला तर आपल्या घराला हनुमान प्रोटेक्शन देतो. सो तो झेंडा इथे आहे. टी डोअरवरती ही डिझाईन जी आहे ही वारली प्रिंटची आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर डिझाईन आहे. छोटं छोटं नक्षीकाम केलेलं आहे. सो त्याच्यामुळे जरा जास्त रेखीव उठून दिसतं. आणि हे जे हँडल आहे हे पण आम्ही खूप असं सिलेक्शन करून घेतलेलं आहे. ॲक्च्युली आम्हाला इथे गणपतीचं असं हवं होतं किंवा हत्तीचं, पण ते त्यावेळेला घाई गडबडीत नाही मिळालं. पण हे पण खूप सुंदर दिसतं. आणि हे जे आहे आमचं दरवाजाचं वर्क, म्हणजे मेन एंट्रन्सचं जे वर्क आहे फर्निचरचं, ते पूर्ण लॅमिनेशन वर्क आहे. आणि घराच्या आतमध्ये कोणतं वर्क केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आता घराची होम टूर करूया. सो तुम्ही हा पॅसेज बघितलाच असेल आत्ता जो दाखवलेला. हा 12x4चा पॅसेज आहे. त्याच्यानंतर आमचं हे मेन एंट्रन्स येतं. हा सेफ्टी डोअर आणि हा आहे मेन दरवाजा. आता मेन दरवाजाला इथे तुम्ही बघू शकता की सूर्याचं हे लावलेलं आहे, पितळाचं चिन्ह लावलेलं आहे. हे लावण्याचं कारण हे आहे की आमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश डायरेक्ट येत नाही. सो सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी इथे ते लावलेलं आहे. त्याच्यानंतर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावलेला आहे घराला अगेन प्रोटेक्शन मिळण्यासाठी निगेटिव्हिटीपासून. सो हा फोटो लावल्यापासून खूप आम्हाला फरक जाणवलेला आहे. त्याच्यानंतर मी हळदीचं लेपन आणि उंबरठ्याचं पूजन करते, ते तुम्हाला दाखवलं त्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहिलंच असेल की स्वस्तिक मी हळदीच्या लेपाने दरवाजावरती काढत असते. आणि हे आपले शुभचिन्ह आहेत जे आपल्या दरवाजावरती असले पाहिजे. कधी आपण रांगोळी नाही काढली तर हे शुभचिन्ह आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येण्यापासून थांबवतात. त्याच्यानंतर हा जो पॅसेज आहे याला अजून छान सुंदर बनवण्यासाठी आम्ही इथे गौतम बुद्धांची ही फ्रेम लावलेली आहे. ही मेटल फ्रेम आहे ब्लॅक कलरमध्ये आणि त्याच्यामुळे खूप शांत वाटतं. एंट्री केल्या खूप पॉझिटिव्हिटी देते ही फ्रेम. इकडचं दाखवू शकतो. तर इथे आम्ही चाव्या ठेवलेल्या आहेत आमच्या, आणि हे काही असेच डेकोरेशन करण्यासाठी आयटम्स. हे आता रिसेंटली मी मागवलेले, हे लावायचं ॲक्च्युली मला घरामध्ये, पण सध्या इथे लावलेलं आहे.
विचार करते की कुठे लावू. त्याच्यानंतर इथे हे आहे धूपदाणी, ही पण दिवाळीमध्ये मी बसवलेली आहे आणि इथे मी संध्याकाळी धूप लावत असते. खूप छान प्रसन्न वाटतं त्याच्यामध्ये धूप लावल्यानंतर. सो हा आहे आमचा हॉल. छोटासा आहे पण हा जास्तीत जास्त स्पेशियस दिसण्यासाठी आम्ही खूप कमी फर्निचर इथे ठेवलेलं आहे. जसं की टीव्ही युनिट आहे आणि त्याच्यानंतर इथे आमचं छोटंसं देवघर आहे. देवघर तर तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघताच, मी देवपूजा करते आणि देवघराला पण आम्ही इथे ओमचं बॅकग्राऊंड दिलेलं आहे. हे सगळं आमचं फर्निचरचं जे वर्क आहे ना ते सगळं ॲक्रेलिकमध्ये आहे. म्हणजे घराच्या आतमध्ये जे काही आम्ही फर्निचरचं काम केलेलं आहे ते सगळं ॲक्रेलिकमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक चमक दिसत असेल. आता सध्या ते लाईट्स लावलेले आहेत नॉर्मल, पण नॅचरल लाईटमध्ये एक चमक असते आणि खूप इझी टू क्लीन आहे. म्हणजे नुसतं वाईप केलं तरी पण खूप स्वच्छ होऊन जातं लगेच. त्याच्यामुळे व्हाईट असूनही ते स्वच्छ राहतं. इथे आमचं हे छोटंसं देवघर आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, स्वामी आहेत, जय हनुमान आहे आणि सगळे जे देव आपल्या देवघरात असायला हवे ते सगळे आहेत. त्याच्यानंतर हे टीव्ही युनिट आहे. इथे सरस्वतीची आम्ही फ्रेम ठेवलेली आहे आणि हा आहे आमचा टीव्ही. आणि आम्ही इंडोर प्लांटिंग केलेलं आहे, तुम्ही पाहिलेलंच आहे काही व्हिडिओजमध्ये. तर त्यातले 2 प्लांट आम्ही इथे ठेवलेले आहेत. घरामध्ये जर झाडं आपण ठेवली तर आपल्या घरामधली निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करण्याचं काम ही झाडं करत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त घरामध्ये आपले रिअल प्लांट ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्टिफिशियल तर ठेवू शकतो आपण, पण जास्तीत जास्त रिअल प्लांट ठेवायचे. सो हे जे आहे शौर्यला स्कूलमध्ये मिळालेला हा अवॉर्ड आहे. शौर्य प्रत्येक म्हणजे सणवाराला काही ना काही असं बनत असतो. जेव्हा लक्ष्मण बनलेला, आय थिंक लक्ष्मणाच नाही श्रीकृष्ण बनलेला, तेव्हा त्याला तो अवॉर्ड मिळालेला आहे स्कूलमध्ये. आणि इथे श्रीकृष्णाचं मंत्र आम्ही इथे लावलेला आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणहत कल्लेशनायक गोविंदाय नमो नमः. सो हा मंत्र पॉझिटिव्हिटी देण्यासाठी इथे लावलेला आहे. त्याच्यानंतर इथली जी भिंत आहे ही हे सगळे फ्रीज मॅग्नेट आणि छान बाजारामध्ये आलेले आहेत आपले मराठी सण आणि त्यांची ओळख देणारे. इथे गोमाता आहे दोन्ही साईडला, शुभ लाभ, परत आपले मराठी सण. त्याच्यानंतर हे चैत्र गौरी प्रसन्न, संपूर्ण आपले जे चिन्ह आहे शुभ चिन्ह आपल्या मराठी लोकांमध्ये, महाराष्ट्रीयन लोकांचे जे आहेत सणवार, त्याचं संपूर्ण याच्यामध्ये आहे वर्णन. आणि आपल्या स्वामींचे जे जे आपल्याला मोटिवेशन देतात ते सगळे वाक्य याच्यामध्ये आहे. अशक्य हे शक्य करतील स्वामी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. सो हे सगळं मी तुळशीबागेतूनच घेतलेलं आहे. आता ऑनलाईन पण मिळतं आणि हे परमनंटली या भिंतीवरती लावलेलं आहे, कारण ही भिंत देवघराच्या समोरच येत आहे आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये राहण्यासाठी. इथे जे पडदे लावलेले आहेत मेन आमच्या घराला शोभा देणारं काम हेच करतात सध्या. हे जे छोटे छोटे टेसल्स आहेत कलरफुल, त्याच्यामुळे खरंच खूप छान असं पॉझिटिव्ह फील होतं. आणि हे ॲमेझॉनवरून घेतलेले आहेत पडदे. सो खूप छान वाटतं. त्याच्यानंतर ही जी फ्रेम आहे ही पण आम्ही आता दिवाळीमध्येच बसवलेली आहे. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जेव्हा भेट होते ते चित्र इथे वर्णन केलेलं आहे. खूप रेखीव आहे, खूप बारीक नक्षीकाम करून केलेली ही मेटल फ्रेम आहे आणि सोबत तिला LED लाइटिंग सुद्धा दिलेली आहे. त्याच्यामुळे हवं तेव्हा आपण लाईट पण लावू शकतो. लाईट बंद केली तेव्हा पण ती इतकी सुंदर दिसते आणि लाईट लावल्यावरती तर खूपच सुंदर दिसते. रात्रीच्या वेळी संध्याकाळी फक्त LED लाईट लावली तरी पण पूर्ण घरामध्ये प्रकाश पडतो आणि खूप असं उठून दिसते ती फ्रेम. तुम्ही पाहिलं असेल माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. खूप सुंदर फ्रेम आहे आणि जर तुम्हाला हवी असेल बनवून तरी तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता, आम्ही तुम्हाला त्यांचा नंबर नक्की देऊ. त्याच्यानंतर हा आहे आमचा 3 सीटर सोफा. आमचा सोफा हा सोफा कम बेड आहे, कारण आम्ही एकच बेड ठेवलेला आहे मास्टर बेडरूममध्ये, तो तुम्हाला मी दाखवेलच. आणि हा जो आहे हा ओपन होतो छानपैकी
आणि याच्यावर सहजपणे 3 लोक झोपू शकतात, इतका मोठा होतो हा. मी बनवून घेतलेला आहे एका लोकल शॉपमधून. चला तर मी तुम्हाला दाखवते आमचं किचन. आमचं किचन खूप छोटं आहे आणि भरपूर गोष्टी आम्ही आमच्या किचनमध्ये ठेवलेल्या आहेत. आता इथे किचनमध्ये एंट्री केल्याच हे मी एलिफंटचं असं छानसं लटकन लावलेलं आहे दोन्ही साईडला. हे मी मिशोवरून घेतलेलं आहे, खूप सुंदर वाटतं. आणि हे आहे आमचं फ्रीज आमचं सॅमसंगचं आहे, डबल डोअरचं. आणि तुम्ही पाहिलं असेल की इतके सगळे मी मॅग्नेट्स लावलेले आहेत. सगळ्या प्रकारचे मॅग्नेट्स माझ्याकडे आहेत, मराठी सणांचे, आपले काय म्हणूयात मोटिवेशन देणारे, असे छोट्या छोट्या गाड्यांचे शौर्यासाठी. हे छोटंसं ताट आहे ज्याच्यामध्ये भरपूर काय काय आयटम्स ठेवलेले आहेत खायला, खूप छान वाटतं. त्याच्यामुळे फ्रीज जरा उठून दिसतो. त्याच्यानंतर इथे ही वेल लावलेली आहे फ्रीजच्या वरतीच, ही पण मी मिशोवरून घेतलेली. फ्रीज हे आपलं किचन जितकं छान म्हणजे आकर्षक वाटेल तितकं ठेवण्याचा प्रयत्न करायचा, कारण आपण बायका जास्तीत जास्त टाइम आपल्या किचनमध्येच असतो. त्यामुळे जितक्या छोट्या छोट्या डेकोरेशनच्या गोष्टी आहेत तितक्या मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की इथे हे जे आहे टिश्यू पेपर ठेवण्यासाठी आणि तिथे छोटंसं आर्टिफिशियल प्लांट सुद्धा ठेवलेला आहे. इथे मनी प्लांट लावलेले आहेत, तिथे सुद्धा मनी प्लांट आहे. आणि छोटंसं निवडुंगाचं आर्टिफिशियल असं ते निवडुंग नाही सॉरी कोरफडचा आर्टिफिशियल प्लांट आहे. त्याच्यानंतर इथे माझे सगळे ऑइल्सच्या बॉटल आहेत. आता सध्या त्या 2 धुतलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ऑइल नाही आहे. इथे ऑइल्सच्या बॉटल आहेत. आम्ही पूर्ण हे क्रॉकरी युनिट दोन्ही साईडला करून घेतलेलं आहे. इथे सगळे माझे मसाले, डाळी, कडधान्य हे सगळं मी ठेवते. आणि या साईडला सगळे क्रॉकरी आणि जे काही आयटम्स मला लागतात ते सगळे तिथे असतात. ही जी आमची चिमणी आहे ती मोशन सेन्सर आहे, म्हणजे आपण हात असा केला की ती ऑन होते आणि असा हात केला की ती ऑफ होते. सो चिमणीमुळे खूप फायदा होतो. आपण जे काही तेलकट फोडणी वगैरे देतो गॅसवरती तर ती पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेते आणि आजूबाजूला तेलकट डाग नाही पडत. आणि हा जो आहे आमचा गॅस स्टोव हा इलिकाचा आहे आणि हा सुद्धा ऑटोमॅटिक आहे. सो बटन प्रेस केलं की ऑन होतं आणि ऑफ होतं, त्याला लायटरची गरज नाही. सो असं हे आमचं छोटंसं किचन आहे. इथे आमची वॉशिंग मशीन आत्ता सध्या आलेली आहे. तुम्ही पाहिलेलंच आहे की आम्ही डिशवॉशर घेतलेला आहे जो ड्राय बाल्कनीमध्ये आम्ही ठेवलेला आहे. आणि डिशवॉशर आणि ड्राय बाल्कनीची टूर आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊ. तुम्हाला जर ती व्हिडिओ हवी असेल तर आम्हाला कमेंट करा, कारण आत्ता तिथे तरी थोडा पसारा आहे, कारण जे काही आहे सामान थोडंसं ते आम्ही तिथे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आमची ही जी वॉशिंग मशीन आहे ही इथे किचनमध्ये आलेली आहे. आणि हे आहे आमचं एअर फ्रायर ज्याच्यामध्ये मी अधूनमधून काही ना काही आपलं बनवत असते. देन फळांची ही जी आहे करंडी, मिक्सर आहे, केटल आहे पाणी गरम करण्यासाठी. तुम्ही विचार करत असाल की या छोट्या किचन मध्ये पाणी कुठे आहे, तर पिण्याचं पाणी हे आम्ही फिल्टर इथे बसवलेलं आहे आणि ते लपलेलं आहे याच्या मागे. सो आम्ही असं हे डोअर बनवून घेतलेलं आहे फिल्टरसाठी, म्हणजे छान दिसेल किचन. अजून आमच्या या किचनचं पण काम पूर्ण ॲक्रेलिक मध्ये केलेलं आहे. वरती लोफ्ट आहे सगळीकडे. आता मराठी घर, महाराष्ट्रीयन लोकांचं घर म्हटलं की मग आपलं गावावरून शेंगा आणा, तांदूळ आणा, काही ना काही असतंच. सो सगळं मग ते व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त घरामध्ये स्टोरेज तयार केलेलं आहे. जे किचन ट्रॉली आहे हे सॉफ्ट क्लोजिंग आहे. त्यांना ओपन केल्यावरती आपण धक्का दिल्यावर ते स्वतःहूनच क्लोज होतात आणि क्लोज होताना हळूच क्लोज होतात, म्हणजे ते जास्तीत जास्त दिवस टिकू शकतात. कारण आदळआपट करून किचन ट्रॉलीचे दरवाजे हातात येतात, ड्रॉवर हातात येतात असं होतं. सो त्याच्यासाठी आम्ही त्या प्रकारे थोडंसं बनवून घेतलं. एकदाच काम करायचं आहे तर म्हटलं जरा व्यवस्थितच करून घेऊ. अगेन इथे माझ्या हनुमानाचा फोटो आहे किचनमध्ये. किचनमध्ये पण प्रोटेक्शन हवं म्हणून हनुमानाचा फोटो इथे सुद्धा लावला आहे. आणि काही छोटे छोटे असे मोटिवेशन किचनमध्ये असावे म्हणून हे सगळे लावलेले आहेत.
सो आमच्या किचन टूरची ऑलरेडी एक डिटेलमध्ये व्हिडिओ आम्ही गेल्या वर्षी बनवलेली आहे, ती आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही प्लीज चेक करा. सो खूप साऱ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत जेव्हापासून आम्ही घर घेतलेलं आहे आणि आत्ता, कारण घराला भरपूर आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही ती व्हिडिओसुद्धा चेक करा आणि किचन टूरची जी व्हिडिओ आहे ती सुद्धा चेक करा आणि आम्हाला सांगा परत जर तुम्हाला किचन टूरची डिटेलमध्ये व्हिडिओ हवी असेल तर आम्ही लवकरात लवकर बनवू. तर इथे या प्लेट्स लावलेल्या आहेत. आता आजकाल प्लेट्समध्ये खूप छान असे डेकोरेटिव्ह आयटम्स मिळतात आणि इथे कॉमन वॉशरूम येतं आमचं, त्याच्या समोरच ही भिंत येते त्यामुळे तिथे लावलेलं आहे आणि हे प्लांट सुद्धा लावलेला आहे, हे रिअल प्लांट आहे. सो त्याच्यामुळे इथला जो एरिया आहे खूप छान असं उठून दिसतो आणि पॉझिटिव्हिटी देतो. कोणी पण आलं जर इकडे पाहिलं तर छान वाटावं म्हणून. चला तर मग आता आपण बघणार आहोत आमचं मास्टर बेडरूम, जे की तिकडे आहे. आता आमचा हा हॉल आहे, तर हॉलच्या दोन्ही साईडला बेडरूम आहे. या साईडला आहे कॉमन बेडरूम आणि या साईडला आहे मास्टर बेडरूम. चला तर मग मास्टर बेडरूम दाखवते तुम्हाला. सो बेडरूममध्ये आम्ही खूप असं काही डेकोरेशन नाही केलंय. इथे छोटंसं हे प्लांट लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर इकडे आमचा हा बेड आहे, किंग साइज बेड आहे, खूप मोठा बेड आहे ज्याच्यामध्ये शौर्य, मी आणि त्याचे पप्पा आरामात झोपतात. आणि इथे पण आम्ही लोफ्ट करून घेतले आहेत दोन्ही बाजूला. इथे आमचा एसी लावलेला आहे. एसीचे पण जे वायर्स आहेत ते आम्ही याच्या आतमध्ये घेतलेले आहेत कारण त्या वायरिंगचा पसारा नको दिसायला. सो हे सगळं डिझाईन जे आहे ना, हे धनंजय आणि माझं आहे डोकं. आम्ही जास्तीत जास्त याच्यामध्ये वेळ घालवून हे बनवून घेतलेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला लागतं घरामध्ये राहायला त्याप्रमाणे आम्ही विचार करून तसं बनवलं आहे. कुठेही कुठली डिझाईन बघितली नाही, आर्किटेक्चर, इंटेरियर कोणालाच आम्ही हे नव्हतं केलं, अपॉइंट नव्हतं केलं. त्याच्यानंतर हा आहे कबर्ड शौर्यचा. आता या कबर्डच्या वरती हा जो एरिया आहे हा आम्ही असं गुपित काहीतरी ठेवण्यासाठी असं बनवलेला आहे हा पार्ट. त्याच्यानंतर वरती लोफ्ट येतो पूर्ण. इथे हे पडदे आहेत, डार्क पडदे आम्ही लावलेत बेडरूम मध्ये कारण शौर्य झोपतो दुपारी आणि शौर्यला शांतता लागते आणि सोबत जास्ती प्रकाश नाही लागत, मग त्याची झोप मोड होते. सो ही लहानपणापासून त्याची सवय आहे, त्यामुळे हे डार्क कर्टन्स इथे आहेत. आणि आपल्याला ही छान वाटतं कारण जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळेला खरंच खूप कडक ऊन असतं बाहेर, तेव्हा घरही तापून जातं. आणि इथे छोटासा आम्ही हा डेकोरेशन करण्यासाठी एरिया बनवला आहे ज्याच्यामध्ये इथे आम्ही क्रिस्टल ठेवलेत. मी क्रिस्टल विकते, सगळ्यांना माहिती आहे. सो हे पायराइट ट्री आहे आणि 7 चक्रास हिलिंग ट्री आहे इथे. त्याच्यानंतर छोटे गौतम बुद्धांचे असे आयडल आहेत. इथे आम्ही क्रिस्टल चार्ज करायला ठेवलेले आहेत आमचे या प्लेटवरती. वरचे क्रिस्टल दाखव. वरती आम्ही स्पियर विथ स्टँडचे सगळे क्रिस्टल ठेवलेले आहेत. मूनस्टोन, देन पायराइट, ॲमिथाइस्ट, रोज क्वार्ट्ज, सिट्रीन, हे सगळे क्रिस्टल आपल्याला हिलिंग देतात. आपल्या रिलेशनशिपमध्ये, आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये, हेल्थमध्ये खूप छान पॉझिटिव्हिटी देतात, हिलिंग देतात, आपल्याला पुढे नेण्यासाठी मदत करतात. त्यामुळे ते सगळे इथे आमच्या बेडरूममध्ये आहे. जास्तीत जास्त हिलिंग आम्हाला तिघांना मिळावी म्हणून. ते स्पियर विथ स्टँडचे जे क्रिस्टल आहेत आम्ही अधूनमधून शौर्याच्या, आमच्या उशीच्या जवळ झोपताना ठेवत असतो हिलिंग मिळण्यासाठी. सो हा आहे माझा बोर्ड जो मी वापरत असते. आता सध्या कलर काममुळे त्याच्या गोष्टी काढलेल्या आहेत. आणि इथे तुम्ही पाहिलं असेल अगोदर माझं विजन बोर्ड होतं जे आता परत येणार आहे, मी दाखवेन. हे दाखवशील ते, हे घर स्वामींचे आहे ते. तिथे आम्ही बेडला लावलेलं आहे. अक्कलकोटवरून मी हे आणलं होतं. आणि हे वाक्य खरंच जितकं ते, हे वाक्य खरंच म्हणजे खरं आहे. हे घर खरंच स्वामींचं आहे. अजून एक गोष्ट दाखवायची राहिली तुम्हाला. हे मेन गोष्ट आमची, हे आहे आमच्या शौर्याचं बुक शेल्फ. हे पुस्तके जी आहेत ना सगळी ही चेंज होत असतात त्याच्या वयानुसार, त्याच्या आवडीनुसार. सो रोज त्याला बुक्स वाचायला आवडतं. लहानपणापासून ती सवय आम्ही लावलेली आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्टोरी टेलिंग असते.
धनंजय आवर्जून त्याला काही गोष्टी सांगतो. सो त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या पुस्तकांची तुम्ही इथे बघू शकता कलेक्शन्स आहेत. आणि इवन कबडमध्ये, या कबडमध्ये आणि अजून तिकडच्या कबडमध्ये पण शौर्याचे भरपूर बुक्स आहेत. सो म्हणजे आत्तापर्यंत जितके शक्य होईल तितके सगळे आम्ही बुक्स त्याला घेतलेले आहेत. तर त्या कपाटात शौर्याचे कपडे आणि बुक्स आहेत. अगेन हा माझा ड्रेसिंगचा कबड आहे, ज्याच्यामध्ये माझं ज्वेलरी, मेकअप आयटम्स जे काही आहे आपल्या बायकांचं ते सगळं असतं. पण आता तिथे सुद्धा शौर्याचे पुस्तकं आलेले आहेत. आणि हा आहे आमच्या दोघांचा, धनंजयचा आणि माझा वॉर्डरोब. माझा तिकडचा आहे आणि धनंजयचा हा आहे. सो हे काही आम्हाला एवढं मोठं असूनही पुरत नाही. आमच्याकडे अजून एक वॉर्डरोब आहे, तिथे सुद्धा आम्ही कपडे ठेवलेले आहेत. तर हा जो ड्रेसिंग कबड आहे याच्यामध्ये आम्ही आतमध्येच आरसा लावून घेतलेला आहे. हा आरसा आतमध्येच लावून घेतलेला आहे. जागेची बचत, इथे सामानही राहतं आणि आरशामध्ये बघून आपला मेकअप वगैरे तयारी पण होऊन जाते. चला, तर इकडे आहे आमचं मास्टर वॉशरूम या बेडरूमचं. आता तुम्हाला आमची सगळ्यात फेवरेट जागा दाखवते घराची. तर आमच्या घराचा मेन फेवरेट पार्ट जो आहे, जो सगळ्यांना आवडतो, आणि तो आहे आमची ही गॅलरी. छोटीशी गॅलरी आहे. त्या आम्ही सगळे प्लांट्स लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही एक एक करून बघू शकता. आणि जितके प्लांट्स सुंदर दिसतात तितकंच मेंटेनही करावं लागतं. आणि हे सगळं काम धनंजय करतो रोज नित्यनेमाने. झाडांची काळजी घेणे, झाडांना पाणी देणे, स्प्रे मारून झाडांची प्रत्येक पानं पुसणे. सो आमच्या घरामध्ये जास्तीत जास्त झाडं तुम्ही बघत असाल, त्याच्यामुळे घरामध्ये जास्त पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी मदत होते. प्रत्येक प्रकारचं झाड आहे. वंडरलास्टची आहे वेल, त्याच्यानंतर ग्रीन झाड आहे, इथे आमची मधी तुळस आहे. तर हे छोटंसं तगरीचं झाड आत्ता रिसेंटली आम्ही आणलेलं आहे. काही झाडं सुकत आलेली आहेत. खरं काय होतं की आमच्या गॅलरीमध्ये पण डायरेक्ट ऊन येत नाही. जसं मी म्हणाले की आमच्या घरी ऊनच येत नाही. त्याच्यामुळे सगळी इंडोअर प्लॅन्ट आहेत मोस्टली. ज्या झाडांना ऊन लागतं ते झाडं मग असे जळतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आम्ही इंडोअर प्लॅन्टिंग असे ठेवलेले आहेत. इथे कंदील लावलेलं आहे दिवाळीचं, हे जे आम्ही तुळशीबागेतून विकत घेतलेलं आहे. सगळं तुळशीबागेची शॉपिंग आहे. असे छान लटकन लावले. हे आर्टिफिशियल आहे बरं का यावेळी. त्याच्यानंतर मोटिवेशन कोट्स आहेत याच्यावरती लिहिलेले, ते इथे लावलेले आहेत. सो इथे सकाळी मेडिटेशनला बसल्यानंतर हे कोट्स वाचायचे, छान झाडांचा आनंद घ्यायचा आणि थोडाफार सूर्यप्रकाश मिळाला तिकडे कोपऱ्यामध्ये तर तो घ्यायचा, असं हे रुटीन असतं. आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही कपडे कुठे सुकवतो, तर आपलं कपड्यांचं स्टँड दाखव. हे जे कपड्यांचं स्टँड आहे हे रिमूव्ह करता येतं, म्हणजे इथे असं लावता येतं. आमचे सगळे कपडे इथे सुकतात. आणि हे पण छोटंसं इंडोअर आर्टिफिशियल प्लांटचेच हे सगळे प्लांट आहे. आणि इथे गौतम बुद्धांची जी गार्डनमध्ये ठेवली जाते ती मूर्ती इथे ठेवलेली आहे आम्ही. चला, आता आमचं कॉमन बेडरूम राहिलेलं आहे, जे शौर्याचं पण आहे आमचं पण आहे, कारण आम्ही तिथे काम पण करतो. आणि मी म्हणजे धनंजय तिथे काम करतो ऑफिसचं, मी हिलिंगच्या अपॉइंटमेंट्स तिथे घेते आणि शौर्य तिथे खेळतो सुद्धा. सो असं सगळ्यांचं मिळून ते बेडरूम आहे. चला त्याची टूर करूया. चला तर मग आता आमचं जे बेडरूम आहे कॉमन बेडरूम ते आपण बघूया. सो कॉमन बेडरूमच्या मेन एंट्रन्सला तुम्ही हा रॉड आणि ही लॅडर बघत आहात. हे सगळं शौर्यासाठी आहे. त्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी करता यावी म्हणून ही लॅडर लावली आहे, कारण वर्षाचे होतात त्याच्यानंतर फिजिकल ॲक्टिव्हिटी ते जास्तीत जास्त करायचं ट्राय करतात. सोफ्यावर उड्या मारणं, खिडकीवरती चढणं. सो त्याच्यासाठी हे सगळं आम्ही इथे लावलेलं आहे. आणि रॉड पण लावलेला आहे त्याला लटकण्यासाठी. सो जेव्हा रॉडवरती लटकायचं असतं आम्ही रॉड खाली घेतो आणि जेव्हा लॅडरवर चढायचं तेव्हा असं लावून घेतो. तर इथे आम्ही या वॉर्डरोबच्या इकडे लहान मुलांचे कोट लावलेले आहेत, कारण हा बेडरूम शौर्याचाच आहे. सो त्याच्यामुळे त्याच्यासाठीच हे लावलेलं आहे. आता मी तुम्हाला म्हणाले की हिलिंगच्या अपॉइंटमेंट्स घेते, धनंजयचं ऑफिस कामही इथेच होतं. सो हा आम्ही इथे एरिया डिझाईन केलेला आहे. डिझाईन म्हणजे थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे. इथे प्लॅन्ट्स ठेवलेले आहे, हे रब्बर प्लॅन्ट. आणि इथे ही लाईट आहे आमची,
लॅम्प. सो मी जेव्हा हिलिंगच्या अपॉइंटमेंट्स घेते त्यावेळेला इथे बसून घेते. हे पण डेकोरेशन केलेलं आहे टेबल. छोटेसे आर्टिफिशियल प्लांट आणि बांबू प्लांट ठेवलेला आहे. ही LED लाइटिंग लावली आहे. अगेन हे 7 चक्राचं आपलं आहे इथे ठेवलेलं, कारण मी रेकी हिलिंग करते आणि घेते सुद्धा, देते सुद्धा. सो त्याच्यासाठी ते आहे. इथला हा जो एरिया आहे तुम्ही बघू शकता, हा स्पेशली आम्ही खूप विचार करून डिझाईन केलेला. विंडोज खाली होत्या आमच्या ऑलमोस्ट. सो आम्ही विचार केला की इथे विंडो सिटिंग बनवूया, कधी संध्याकाळच्या वेळेला चहा घ्यायला, सकाळी बसायला, बुक रीडिंग करण्यासाठी. सो हा असा आम्ही इथला एरिया डेकोरेशन केलेला आहे. अगेन इथे पण हे छोटे छोटे टेसल असलेले कर्टन्स लावलेले आहेत. इथे पण काही मोटिवेशनचे कोट्स आहेत ते मी इथे लावलेले आहेत. हे सगळं मिशोचं आहे. आणि दोन्ही साईडला आमच्या विंडोच्या आम्ही बुक शेल्फ बनवून घेतलेले आहे. बुक शेल्फ दाखवलं. सो हे याच्यामध्ये खरंच सगळं हे बुक शेल्फमध्ये फक्त बुक्स आहेत. इतके बुक्स आहेत आमच्या घरी. जवळजवळ मला वाटतं 300 ते 400 बुक्स आमच्याकडे असतील, कारण मी व्हिडिओज बनवते त्यामुळे कोलॅबरेशनसाठी भरपूर बुक्स मला पाठवले जातात आणि मला आणि धनंजयला विशेष करून बुक्स आवडतात. अगेन आता शौर्याचे बुक्स आहेत त्यामुळे तिथे पूर्ण बुक्स भरलेले आहेत. आणि इथे तरी सध्या देवाचं जे काही सामान मला लागतं, कारण रांगोळी काढणं हे ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या एक्स्ट्रा सामान सध्या इथे ठेवलेलं आहे. सो हां, हे अजून एक प्लांट इथे आम्ही ठेवलेला आहे. सो प्लांट जे इंडोर आहेत सगळे आमचे रिअल आहेत आणि व्हिडिओज काढण्यासाठी किंवा पॉझिटिव्हिटी घरामध्ये अजून येण्यासाठी आणि घर छान वाटण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्लांट घरामध्ये लावले. इथे आमचं हे जे आहे हे एक वॉर्डरोब आहे. हे कॉमन वॉर्डरोब आहे. सध्या याच्यामध्ये आमचे सगळे क्रिस्टल्स आणि जे काही नवीन कपडे सणावाराचे असतात ते आम्ही इथे सध्या ठेवत असतो. हे सुद्धा भरलेलं आहे. वरती लोफ्ट आहेत आपले, म्हणजे जे काही एक्स्ट्राचे सामान आहेत, एक्स्ट्रा उषा असू दे, अंथरुणाची कपडे असू देत किंवा मग चटई, ते सगळं असं वरती ठेवण्यासाठी जे कधीतरी लागतं पाहुणे आल्यावरती ते आम्ही तिथे ठेवलेलं आहे. सो हे असं छोटंसं आमचं कॉमन बेडरूम आहे जे आम्ही जास्तीत जास्त डेकोरेशन केलेलं आहे. कारण जेव्हा किंवा शांत बसावं, शांत वाटावं असं वाटतं तेव्हा आम्ही इथे बसतो. मी मोस्टली सकाळच्या वेळेला इथे बसते जेव्हा शौर्य आणि त्याचे पप्पा झोपलेले असतात. धनंजय दिवसभर इथे ऑफिसचं काम करत असतो आणि संध्याकाळच्या वेळेला शौर्य इथे खेळण्यांचा पसारा करून बसलेला असतो. सो असं हे सगळेजण मिळून आम्ही हे वापरतो. म्हणूनच इथे बेड आम्ही नाही बनवला, कारण जास्तीत जास्त स्पेशियस आणि असा वेगळ्या प्रकारे त्याचा यूज व्हावा म्हणून. सो आय होप की तुम्हाला आमची होम टूरची ही व्हिडिओ आवडली असेल. छोटंसं घर आहे आमचं आणि ते जास्तीत जास्त आम्ही त्याला घर पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. घर जरी धनंजयने घेतलं तरी त्याला घर पण देण्याचा प्रयत्न मी करते आणि आमच्या घराची शोभा शौर्य आहे. सो तुम्हाला आमचं हे छोटंसं घर आवडलं का आणि आमच्या घरातला कुठला पार्ट तुम्हाला जास्ती आवडला, अजून काही प्रश्न आहेत का, अजून काही तुम्हाला आमच्या घरातलं बघायचं आहे का, प्लीज कमेंटमध्ये आम्हाला विचारा आणि सांगा. आम्हाला नक्की ते वाचायला आवडेल आणि आम्ही रिप्लाय करू. सो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्यासारख्या गोड गोड लोकांसोबत शेअर करा व्हिडिओज आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही लोक खूप प्रेम देत आहात आणि तुमचं एक सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप काही आहे. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.
आहे.